प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत आनंदी रहा, यश मिळवा हे राजेश खवले यांनी लिहिलेलं पुस्तक. आज ऐकूया पुस्तकाचं दुसरं प्रकरण. शीर्षक आहे इतरांना आनंदी करा, तुम्ही सुद्धा व्हाल. खरं सुख कशात आहे? खरा आनंद कशात आहे? तर खरं सुख इतरांचं दुःख समजावून घेण्यात आहे. तुम्ही जेव्हा इतरांचं सुख खेचून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. जी व्यक्ती गोरगरिबांचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करते ती ते पैसे लुबाडून कधीही सुखी होणार नाही. परंतु जो आपल्याकडला पैसा गरिबाला दान म्हणून देतो तो मात्र निश्चितच सुखी होईल. कारण खरं सुख हे इतरांचं सुख ओरबाडण्यामध्ये नाही तर इतरांचं दुःख वाटून घेण्यामध्ये आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला आनंदी करता आणि तुम्ही सुद्धा सुखी होता. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं सुख ओरबाडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही पुढच्या व्यक्तीलाही दुःखी करता आणि स्वतःही दुःखी होता. आपणास त्या आनंदी माणसाच्या सदरेची गोष्ट माहीत आहे. एक राजा शोधतोय मी कसा आनंदी होणार. मग एक साधू त्याला सांगतो की तू सुखी माणसाचा सदरा घाल. निघाले सैनिक शोधायला सुखी मनुष्य. काय दिसलं त्यांना की सुखी मनुष्याच्या अंगामध्ये सदराच नाही. जेव्हा त्यांनी सुखी मनुष्याच्या घरातला सदरा काढला, ओरबाडून घेतला, तेव्हाच तो मनुष्य दुःखी झाला. त्यामुळे ज्या मनुष्याच्या अंगामध्ये सदरा होता तो सुद्धा त्या राजाला सुख देऊ शकला नाही आणि तो राजासुद्धा दुःखी झाला. परंतु जेव्हा तुम्ही इतरांचं दुःख वाटून घेता, त्याच्यामध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्हीही सुखी होता आणि इतरांना सुद्धा सुखी करता. इंग्रजी भाषेत 2 शब्द आहेत, सिंपथी आणि इम्पथी. सिंपथी म्हणजे सहानुभूती आणि इम्पथी म्हणजे समानानुभूती. तुम्ही आहात त्या अवस्थेतून पुढची व्यक्ती ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेशी समरस होऊन त्याच्या सुखदुःखाशी समरस होऊन जाता ती अवस्था म्हणजे इम्पथी म्हणजेच समानानुभूती. एक लहान मुलगा होता. कुत्र्याचं पिल्लू विकत घेण्यासाठी तो दुकानामध्ये गेला. त्या दुकानात खूप कुत्र्याची पिल्लं होती. एका ठिकाणी कुत्र्यांची 4 भावंड विकायला ठेवली होती. मुलाने ती पिल्लं बघितली, खूपच आवडली त्याला आणि एक पिल्लू मात्र जरा कोपऱ्यामध्येच बसलं होतं. मुलाने सर्व पिल्लांचं निरीक्षण केलं आणि मग दुकानदाराला पिल्लांची किंमत विचारली. दुकानदार म्हणाला पिल्लांची किंमत 500 रुपये. मग त्या कोपऱ्यामध्ये एक पिल्लू का ठेवलं आहे? अहो, ते पिल्लू विकण्यासाठी नाही किंवा आम्ही ते विकण्याचा प्रयत्न केला तर ते कुणी विकतही घेणार नाही. का? कारण त्या पिल्लाला फक्त 3च पाय आहेत. पिल्लाचा 4था पाय मोडलेला आहे आणि कोणीही अपंग कुत्रा विकत घेणार नाही. तो मुलगा म्हणाला मला तेच पिल्लू विकत हवंय. दुकानदार म्हणाला अहो, तुम्ही अपंग पिल्लू विकत घेणार आहात? मुलगा म्हणाला हो, हे घ्या 500 रुपये, पण मला तेच पिल्लू द्या. दुकानदाराने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. अहो, कुत्रा हा घराच्या संरक्षणासाठी असतो आणि कुत्राच जर पंगू असेल तर तो कसं काय संरक्षण करणार? मुलाने त्याला शब्दाने उत्तर दिलं नाही. त्याने आपली पॅन्ट वर केली. दुकानदाराला दिसलं की त्या मुलाचाही पाय तुटलेला होता. त्याला कृत्रिम पाय बसवलेला होता. मुलगा स्वतः दुःखी आहे, परंतु तो त्या कुत्र्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊ इच्छितो आहे. ते पिल्लू विकत घेऊन त्या पिल्लाला तो जीवदान देऊ इच्छित आहे. या गोष्टीतला मुलगा कधी दुःखी होणार नाही आणि पिल्लूसुद्धा कधी दुःखी होणार नाही. लंगडा असलेला मुलगा दुःखी होता, अपंग असलेला कुत्राही दुःखी होता. 2 दुःखी एकत्र आले. पहिल्या दुःखिताने दुसऱ्या दुःखिताचं दुःख समजावून घेतलं आणि त्यामधून दोघंही सुखी झाले. खरं सुख
इतरांचं दुःख वाटून घेण्यामध्ये आहे, समजून घेण्यामध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांचं दुःख वाटून घेता त्यावेळीच तुम्ही सुखी होता. तुमच्या हृदयाचा आकार विशाल करा. तुमच्या हृदयाच्या विशाल आकारामध्ये तुम्ही दुःखितांना आधार द्याल तर तुम्ही आपोआपच सुखी व्हाल. माझी आई कारल्याची भाजी करायची. कारलं म्हणजे कडू. आम्ही लहान मुलं नाक तोंड मुरडायचो आणि माझी आई मात्र कारल्याची भाजी अगदी चवीने खायची. नेहमी मला प्रश्न पडायचा की इतकं कडू कारलं ती इतकी आवडीने कशी काय खाते. परंतु आता मला उमगलं की कारलं कडू तोपर्यंतच लागतं जोपर्यंत तुम्ही कारल्याला कडू समजता. एकदा जर कारलं हा चविष्ट पदार्थ आहे, आरोग्यदायी पदार्थ आहे असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर मग कारल्याची चवसुद्धा बदलते. मग कारलं हे कडू नसून ते चव देणारं आरोग्यदायी पदार्थ बनतं. तसंच दुःखाच्या बाबतीत आहे. दुःख तोपर्यंत तुम्हाला कमजोर बनवतं, अधू बनवतं जोपर्यंत त्याला तुम्ही वेदनादायी, पीडादायी समजता. जेव्हा तुम्ही दुःखाला सकारात्मक आपत्ती म्हणून समजाल त्या दिवशी मात्र दुःख हे बळ देणारं ठरेल. कितीतरी प्रसंग आपल्याला दिसतात की दुःखामधून आपल्याला बळ मिळालं, कारल्यामधून जीवनसत्व मिळावी, पोषक तत्व मिळावी. तसं दुःखाने मानवजातीचं पालन पोषण केलेलं आपल्याला जाणवतं. आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. देश दुःखी होता, परंतु त्यामधूनच देश एकत्र आला ना. इंग्रजांविरुद्ध एकत्र लढण्यासाठी सक्षमपणे उभा राहिला. दुःखाचाच हा परिणाम आहे. त्या वाईट परिस्थितीचाच हा परिपाक आहे. आयुष्यामध्ये येणारं दुःख हे दुसरं तिसरं काही नाही. विपरीत स्थिती म्हणजे जर आपण सकारात्मक वापर करायला लागलो तर मग दुःखच राहणार नाही. दुःख ही बळ देणारी सकारात्मक बाब ठरेल. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतामातेला रावण पळवून घेऊन गेला. प्रभू रामचंद्र दुःखी झाले. प्रभू रामचंद्र दगडांना, झाडांना विचारू लागले, माझी सीता दिसली का? किती दुःखद प्रसंग होता. परंतु त्या दुःखानेच प्रभू रामचंद्रांना बळ दिलं आणि एक मनुष्य देवत्वापर्यंत जाऊन पोचला. रावणासारख्या महाबलाढ्य राजाचा त्यांनी पराभव केला. कशामुळे हे शक्य झालं? दुःखामुळे. द्रौपदीचा अपमान झाला, पांडव दुःखी झाले, राज्य गमावलं. पांडव दुःखी झाले, परंतु त्या दुःखानेच पांडवांना बळ दिलं आणि त्यातूनच ते कौरवांवर विजय मिळवू शकले. तुम्हाला बळ देण्याचं सामर्थ्य देखील दुःखामध्येच आहे. आपल्या आयुष्यामध्ये दुःख वारंवार येतं, कारण ती नाण्याची दुसरी बाजू आहे. एक बाजू सुख तर दुसरी दुःख आहे. सुख स्वीकारलं की आपोआप त्याच्या मागे दुःख येणार. अति जेवण केलं, जेवणाचा स्वाद घेतला तर ढेकर येणारच, पोट बिघडणारच. सुखासोबत दुःखही आलंच. तुमच्या आयुष्यामध्ये येणारी विविध दुःख ही तुम्हाला पचवता यावीत म्हणून तुम्ही श्री गणपतीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. श्री गजाननाला आम्ही लंबोदर म्हणतो. लंब उदराचा म्हणजे मोठ्या पोटाचा. श्री गजाननाचा प्रत्येक अवयव आम्हाला काहीतरी सांगून जातो. गजाननाचे कान हे मोठे आहेत, सुपासारखे. मोठे कान कशासाठी? तर लवकर ज्ञान ग्रहण करता यावं म्हणून. मग मोठं पोट कशासाठी? तर दुःख पचवता यावं, रिचवता यावं म्हणून. तुमच्या आयुष्यामध्ये जे जे दुःखद प्रसंग येतात त्यासाठी गजाननाच्या लंबोदराचा आदर्श ठेवा. तुमच्या पोटामध्ये ते दुःख रिचवायला शिका, पचवायला शिका. त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद निर्माण होईल. लंबोदराचं मोठं पोट आम्हाला हेच सुचवत असतं की त्या पोटामध्ये सर्व दुःख सामावू शकतात. रात्री मागून दिवस, दिवसा मागून रात्र, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येणारच असतं. दुःख हे कधी ना कधी जाणार आहे. कुठलीही रात्र इतकी लांब असू शकत नाही की तिला पहाट नसेल. रात्रीचा कधी ना कधी अंत होणारच असतो. तसाच दुःखाचाही कधी ना कधी अंत होणारच असतो. दुःखी अवस्थेमध्ये असाल
तर मनाला दिलासा द्या की या दुःखाच्या रात्रीलाही पहाट आहे. ती पहाट सुवर्णमयी आहे, सुखाची आहे. त्यामुळे तुम्ही दुःखामध्ये असाल तर आपलं हे दुःख चिरकाळ टिकणार नाही याची स्वतःला वारंवार जाणीव करून द्या. वेदना दुःखातून निर्माण होते आणि वेदनेला विरोध केल्यामुळे ती अधिक तीव्र बनते. थोडं हे समजून घेऊया. आपण जर एखादा दगड भिंतीवर भिरकावला तर तो दगड हवेमधून जातो आणि एका क्षणी भिंतीवर आदळतो. भिंतीवर आदळल्यामुळे आवाज होतो. भिंत हे प्रतीक आहे प्रतिकाराचं. आपल्याला न आवडणारे जर कोणी शब्द उच्चारले तर ते येऊन आदळतात कानावर, कानाच्या भिंतीवर, कानाच्या पडद्यावर. परंतु कानाच्या पडद्यावर शब्द आदळून आम्हाला दुःखी करू शकत नाही. कानाचा पडदा ही एक भिंत आहे, पडदा आहे. तो पडदा अहंकाराचा. हे अप्रिय शब्द जेव्हा त्या अहंकाराच्या पडद्यावर, भिंतीवर येऊन आदळतात, आवाज करतात, तेव्हा आम्हाला दुःख होतो, मनामध्ये क्लेश निर्माण होतात. पण आपण जर ही अहंकाराची भिंतच निर्माण केली नाही, जर त्या अपशब्दांच्या, शिव्या शापांच्या शब्दाला धडकणारी अहंकाराची भिंतच उभी केली नाही, तर तो दगड निघून जाईल. हवेमधून जाताना दगड आवाज करत नाही. तो दगड आवाज तेव्हाच करतो जेव्हा तो भिंतीवर आदळतो. मग हा अपशब्दांचा दगड अहंकाराची भिंत उभी न करता तसाच पुढे जाऊ दिला तर मनात दुःख निर्माण होणार नाही. माझा विश्वास असायला हवा की जोपर्यंत अपशब्द मी स्वीकारत नाही, माझ्या अहंकाराची भिंत मी उभी करत नाही, तोपर्यंत ते अपशब्द माझ्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करू शकत नाही. सुख आम्ही सदैव शोधत असतो. कुठे शोधत असतो? सुख आम्ही शोधतो वस्तूमध्ये, मानवामध्ये. सुख आम्ही शोधतो नातलगांमध्ये, पत्नीमध्ये. खरं सुख हे कधीही बाहेर असू शकत नाही. खरं सुख हे आपल्या आतमध्येच असतं. तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा भुललाशी. अशीच आपली गोष्ट आहे. म्हाताऱ्या आजीबाईंची सुई घरामध्ये पडावी आणि केवळ घरामध्ये अंधार आहे म्हणून त्यांनी ती सुई अंगणामध्ये शोधावी, कारण तिथे म्युन्सिपाल्टीचा लाईट आहे. सापडेल का हो म्हातारीला सुई? अहो, जी सुई घरात पडलेली आहे ती सुई अंगणात कशी सापडणार? मग जे सुख तुमच्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे ते सुख तुम्हाला बाजारात कसं दिसणार? देवाच्या बाबतीत संत तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि मग उदाहरणं देऊन सांगतात, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. आम्ही तरी काय करतोय? आम्ही लाकडाच्या फर्निचरमध्ये, दगडांच्या इमारतीमध्ये, सोन्याच्या नाण्यांमध्ये, सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. या सर्व गोष्टी आमच्यापासून हिरावल्या जाऊ शकतात. खरं सुख आमच्या अंतरंगामध्ये दडलेलं आहे. ते मात्र आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर आम्ही आमच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे आणि आमच्या अंतरंगामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोक आपल्याला दुःखी करण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांना करू द्या हो प्रयत्न, त्यांचं ते कामच आहे. लोकांनी कधी कोणाला चांगलं म्हटलंय? जगामध्ये तुम्हाला एकही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही की जिला आतापर्यंत सर्वांनीच चांगलं म्हटलं असेल. जगामध्ये प्रत्येकाला कोणी ना कोणी कधी ना कधी वाईट म्हणतच असतो. म्हणून काय आपण दुःखी व्हायचं? इतर आपल्याला काय म्हणतात त्यापेक्षा मी स्वतःला काय समजतो ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुमच्याविषयी काय धारणा बनवायच्या त्या त्यांना बनवू द्या, परंतु तुमची स्वतःविषयीची काय धारणा आहे? तुम्ही स्वतःला काय समजता? सगळं जग तुम्हाला अप्रामाणिक समजत असेल, परंतु जर तुम्ही स्वतः मनापासून प्रामाणिक असाल तर तुम्हाला अप्रामाणिक म्हणून कोणीही दुःखी करू शकत नाही. सगळं जग तुम्हाला कुरूप समजत असेल,
पण तुम्ही स्वतःला सुंदर समजत असाल तर तुम्ही कुरूप आहात म्हणून तुम्हाला कोणीही दुःखी करू शकत नाही. आणि हो, एक सांगून ठेवतो, तुम्हाला जर कोणी दुःखी करत असेल तर ते कधीही सुखी होणार नाही. कदाचित तुम्ही सुखी व्हाल, मात्र ते दुःखीच होतील. इतरांना दुःख देण्याच्या प्रयत्नामध्ये मनुष्य स्वतः दुःखी होत असतो. जो हातावर निखारा घेऊन इतरांवर फेकू पाहतो तो स्वतःलाच जाळून घेतो. त्याने फेकलेला निखारा दुसऱ्याच्या अंगावर पडेलच याचा काही नेम नसतो. दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी तो निखारा जेव्हा हाती घेतो तेव्हा मात्र तो स्वतःलाच पोळून घेत असतो. दुःख वाटणारा मनुष्य इतरांना दुःखी करेल याची शाश्वती नाही, परंतु तो स्वतः दुःखी होईल हे मात्र निश्चित. होळीला आम्ही इतरांना रंग लावतो. कसा लावतो? आधी स्वतःचे हात रंगाने रंगवून घेतो आणि मग इतरांच्या गालावर लावतो. म्हणजे काय करतो? तुम्ही काळा रंग रंगवताना आधी स्वतःला काळं बनवता आणि नंतर इतरांना काळं बनवता. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही दुःख वाटण्याचा प्रयत्न करू नका. आणि जे कोणी तुमच्यावर दुःख लादण्याचा, जे दुःख वाटण्याचा प्रयत्न करता आहेत ते कधीही सुखी होऊ शकणार नाहीत. एक शाळा होती. त्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी होते. त्यापैकी एक विद्यार्थी तोत्रा बोलायचा. मग शाळेतली मुलं त्याच्याशी तोत्र बोलायची. तो जसा बोलायचा तशीच त्याला तोत्र बोलून दाखवायची. त्याची टिंगल करायची, त्याची नक्कल करायची, त्याला दुःखी करायची. एक दिवस त्याने आईला हे दुःख सांगितलं. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. आई म्हणाली, बाळा, आपण गरीब आहोत. ऑपरेशनने तुझा हा विकार दूर होऊ शकतो, परंतु ऑपरेशन करण्या इतपत आपल्याकडे पैसे नाहीत. तू असं कर, ही सुंठीची वडी तुझ्या जिभेखाली ठेवत जा. त्यामुळे तुला स्पष्ट उच्चार करायला मदत होईल. मुलाने तसंच केलं. स्पष्ट उच्चार करण्याचा प्रयत्न केला. कधी तळघरात जायचा, कधी मंदिरात जायचा, कधी झाडाच्या फांदीवर जाऊन बसायचा. तिथे नीट बोलण्याचा सराव करायचा. आणि त्याला दुःख देऊ पाहणारी मुलं काय करायची? ती मात्र तोत्र बोलण्याचा प्रयत्न करायची. त्याला चिडवण्यासाठी स्वतःला चांगलं बोलता येत असूनही तोत्री बोलायची. दिवसामागून दिवस निघून गेले. तोत्रा मुलगा प्रयत्नांती स्पष्ट बोलायला लागला आणि त्याला चिडवणारी मुलं मात्र स्वतःच्या बोलण्यातला स्पष्टपणा गमावून बसली आणि स्वतःच तोत्री होऊन बसली. ज्यांनी दुःख देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या स्वतःच्याच वाट्याला दुःख आलं. मित्रहो, आयुष्यामध्ये स्वतःला दुःखी जर करायचं नसेल तर तुम्ही इतरांना दुःख देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यामध्ये जे आहे त्यामध्ये सुख माना. एक गृहस्थ होता. त्याला दुःख वाटत होतं. मग तो गृहस्थ एका साधूच्या संपर्कामध्ये आला. त्या दिवशी मात्र तो आनंदी दिसत होता. साधूने त्याला विचारलं, आज कसा काय आनंदी आहेस? तो म्हणाला, आज माझे काका वारले. त्यांना जवळचं कोणी नातेवाईक नव्हतं. ते माझ्याकरता 2 लाख रुपयांची मालमत्ता सोडून गेले. मग तो गृहस्थ पुन्हा काही दिवसांनी त्या साधूच्या आश्रमात गेला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. तो म्हणाला, माझी मावशी वारली. तिला कोणीही वारस नव्हतं. तिची 15 लाख रुपयांची संपत्ती मला मिळाली. काही दिवसांनी तो गृहस्थ त्या साधूच्या आश्रमात गेला. तेव्हा मात्र त्याचा चेहरा फार दुःखी आणि कष्टी होता. साधूने त्याला विचारलं, तू इतका दुःखी आणि कष्टी का आहेस? तेव्हा तो माणूस म्हणाला की आता माझे सर्व नातलग देवाघरी निघून गेले आहेत. आता कोणी मरेल आणि मला त्याची संपत्ती मिळेल अशी स्थितीच राहिलेली नाही. त्यामुळे मी दुःखी आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्याचं असं होऊ देऊ नका. इतरांच्या मरणामध्ये सुख आपल्याला कधीही शोधता येत नाही. शेवटी स्वतःच्या मानून घेण्यावर सुख अवलंबून आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत स्वतःला सुखी करून घ्यायला शिका. जेव्हा कधी तुम्ही कोणाला भेटता तेव्हा तो तुम्हाला विचारतो, कसे आहात? तेव्हा त्याला सांगा, मी आनंदी आहे, सुखी आहे. कधी काही शोधत असाल, कधी काही काम करत असाल आणि जर कोणी विचारलं की काय शोधताय, तर त्याला सांगा, मी सुख शोधतोय. कधी कोणी विचारलं की काय कमावण्याचा प्रयत्न करताय,
तर सुख कमवायचा प्रयत्न करतोय असं सांगा. अशी वृत्ती जर तुम्ही ठेवाल तर तुम्ही निश्चितच सुखी आणि आनंदी व्हाल.